गुंजला पाहिजे। आई राजा सदानंदीचा जय भवानी। तुझ्या आवाज संपूर्ण महाराष्ट्राला आज झाला पाहिजे की आई भवानीचा महाराष्ट्राला आशीर्वाद होतोय। जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। आज या अत्यंत भावनात्मक सत्कार समारंभाला उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे सर्वात कर्तव्यदक्ष आमदार माननीय राणा जगजितसिंह पाटीलजी, आमच्या बहिणी अर्चनाताई पाटीलजी, सुजितसिंह ठाकूरजी, राजेंद्र राऊतजी, संजय घोडगेजी, दत्ताभाऊ कुलकर्णीजी, विनोद गंगनेजी, सचिन रोडकरीजी, आनंदजी कंदळे, सुहासजी गायकवाड, शांतारामजी पेंदे, विशालजी कुत्रे, बाळासाहेब शामराज, बाळासाहेब शिंदे, गुणवंतजी व्यवहारे, ॲडव्होकेट पुलिस पाटील, महंत बापूजी बुवा, महंत भावाजी नाथजी, महंत इच्छागिरीजी, महंत चिनोजी बुवा, महंत व्यंकट अरण्यजी, आशिष सोमटक्केजी, सर्व पुजारी मंडळ अध्यक्ष सत्यनजी साळुंके, मान्य नितीन काळेजी, रास्तिकराजी निंबाळकरजी, आणि मी दुप्ता सर्वांना नतमस्तक होतो की तुम्ही आदरणीय राणा जगजितसिंहजी या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा सन्मान तुळजापूर वासियांनी, आमच्या सर्व बहिणी भावांनी या ठिकाणी आयोजित केला। खरं तर या सत्कारातनं मला असं वाटलं की आई जगदंबा तुळजा भवानींनी या कार्याकरताच राणा जगजितसिंहला जन्म दिला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्यांचा सत्कार केला आहे। खरं तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी पत्नी आहे, हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान आपली आई तुळजा भवानी आहे आणि महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने राणा जगजितसिंहजी, मी आई भवानीला नतमस्तक होतो की या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण बघितलं की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी चौंडीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संपूर्ण तुळजा भवानीच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली। त्या घटनेचा साक्षीदार मी आहे आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की माननीय राणा जगजितसिंहजी आपला सन्मान करण्याची संधी माझ्या नशिबात आली। खऱ्या अर्थाने मी आपल्याला या ठिकाणी आपल्याला प्रचंड आई भवानी शक्ती देईल आणि आपल्याला उदंड आयुष्य देईल, आपलं आरोग्य आणि आपल्या परिवाराला खऱ्या अर्थाने या ठिकाणी हजारो वर्ष